रामकृष्ण हरी मंडळी तर नातोंड आले जुना सुट्टीला, तर ते म्हणले आई आज आम्हाला घरच्या हॉटेलवर जेवायला जायचं. तर चला म्हणलं. तसं तर घरचं शाकाहारी हॉटेल आहे आमच्या घरापासून एकदम जवळ आहे, 5 मिनिटाचं अंतरावर. तर तिथं पोरांना नेलं, टेबल खुर्च्या टाकल्या, प्लेटा दिल्या. तोपर्यंत मी किचनमध्ये आले. वस्तातला सांगले मस्त तडका लाल मसाल्यातलं पनीर बनवा, मिडियम कारण छोटे लेकरं खाणार, कमी तिखट. त्यांनी बनवलं मस्तपैकी पनीर. आणि तोपर्यंत काय केलं इकडं पोरांना मग मी तंदूरवाला असतो, तंदूरची भट्टी बाहेर होती, मग तिकडं तंदूरवालाचे तंदूर चालू होते. त्यांना म्हणलं तसले नान तंदूर दे म्हणलं. त्याने मस्त ते काय तिळं वगैरे काय ते लावून ते बनवले मस्त. ते मसाला बटर लावून ते कट केली. पोरांना मस्त जे वाटलं. आणि छोट्या छोट्या मुलांना असं मस्त मजा आनंद वाटतो असं कधी तर खायला. आणि मी बाजूला बसले होते, पोरांना जेवायला घातलं आणि आम्ही पार्सल घेऊन आम्हाला खाण्यासाठी आम्ही घरी परत आलो. आई तू हॉटेलवर आमच्यासोबत का नाही जेवली? अरे बाळा, मामी राहिली होती आपली घरी जेवायची. हॉटेलला गिरायक होतं, चला म्हणलं मामी सोबत घरी जेवून पार्सल आणलं घरी. आई जेवण करायलीस? हा मग आपल्या हॉटेलची टेस्ट एकदम बेस्ट.